आज आहे शुक्रवार। आज वाजले घड्याला 5:30। मी आत्ता ब्लॉग चालू करते कारण आज सकाळपासून मी नुसती बोलतात ना, सकाळी 9च्या नंतर ते लोक येतात। 9च्या आधी मी माझं जेवण आणि माझे किचनमध्ये काही कामं असतात ते मी करून घेते, कारण ह्यांचं काम किचनमध्ये असतो, त्यामुळे मध्ये मध्ये त्यांचं जाणं बरं वाटत नाही। त्यामुळे मी माझं जेवण माझी कामं किचनमधले आवरून घेते। त्याच्यानंतर मी सोफ्यावर नुसती बसलेलीच असते, मोबाईल असतो किंवा TV असते। म्हणजे कालचा व्हिडिओ आत्ता माझा एडिटिंग करून झाला आणि आत्ता पोस्ट केला, मी एवढा लेट पोस्ट केला। तर चला मग आता मी किचनमधला दाखवते तुम्हाला। किचनचं काम झालं आहे, मेन गोष्ट वरचं सिलिंगचं पण झालं आहे आणि कलर मारून पण झालं आहे, तर झालं आहे आणि खूप सुंदर वाटतो। आणि हा कलर मी चॉईस केलेला आहे। नेत्रा बोलते नाही हे करून चांगलं, तर ठीक आहे, मला आवडला, घेतला म्हणजे करून घेतला, तर खूप छान वाटतो मला। तरी लाईट लावून बघ असं। आणि मेन गोष्ट ना, ह्या कलरला आपण म्हणजे असे डाग लागले ना, तर थोडा आपण साबणाचा हात म्हणजे साबण लावलं किंवा वला कपडा लावला तर डाग जातात, असा कलर आहे तो। त्यामुळे ह्या कलरचं एवढा काही नाही, म्हणजे असं सफेद असा हाताला लागतो तसा कलर नाही। हे बघा फायनली वरची सिलिंग। आणि इथला बघितलं मी तुम्हाला गेल्या वर्षी दाखवलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये, इथनं पण भरपूर पाणी यायचं आणि ह्या पुऱ्या लाईनीमध्ये तर लय पाणी यायचं। तर आता बघूया हे विले असं कलर बिलर मारून दिले। इथे एक मांडणी होती, त्याच्या बाजूला एक मांडणी होती, ती काढून टाकली, ती पण मला स्वच्छ करायचे। परत तिथे फ्रीजच्या बाजूला एक मांडणी स्टँड होता, तो पण काढून टाकलेला, तो मला लावायचा आहे। तर चला किचन तर असं साफ करून दिलं आहे त्या अंकलने मला, म्हणजे कलर बिलर पडलेलं छानपैकी असं घासून बिसून दिलं। आता बघूया तेवढं मी जमेल तेवढं स्वच्छ करून घेईन। मी टाकीवरचं घेतलं आहे साफ करायला, म्हणजे टाकीला किती धूळ बसले बघा। आणि इकडचं मी घेतलं स्वच्छ करून, ह्या साईडची पुसून पण घेतली टाकी, पण ह्या साईडला मी तेव्हा आली ना, बाबा रे बाबा, आता मी अर्धवट झाडून घेतलं आहे। तुमची मला स्वच्छ करायचं आहे, कारण तिथे सामान जाणार आहे ना, ती जागा मला आज स्वच्छ करून ठेवायचीच आहे। हे टाकीच्या वरती एवढी अशी माती होती, पाईपाला बघा किती काळं काळं आहे। करते तरी पण आपलं घर नाही तरी आपण राहतो ना, त्या घराला नीट स्वच्छ ठेवायचं, असं माझं नियम आहे पर्सनल तरी। नेत्राच्या बड्डेला छापलेलं याच्यात नेत्रा नाही दिसत आहे, ही बघा आहे ना, जादू ते आहे नेत्रा आणि इथे आहे नेत्राचा हॅपी बर्थडेचा। आम्ही नेत्राच्या पहिल्या बर्थडेला टीव्हीला पण दिलेला माहितीये का। आता ह्याचा मी मडका भरते इथे, हा असं म्हणजे हे घालून घेतलं मी। आता इकडचं सामान लावून घेतलं। हे वॉशिंग मशीनचा पाईप आहे, तो आम्ही दुसऱ्या आधीच्या रूममध्ये होतो तेव्हा मोठा पाईप लागत होता, पाणी फेकतोय ना मशीन, तेच आहे। हे सूप आहे,
एक सोडून 2-2 सूप आहेत असे पॅकिंग करून ठेवले. हे आमचे जुने पंखे आहे 2, ते आता ह्या रूममध्ये पंखे आहे म्हणून हे असे बांधून ठेवले. इथे माझ्या लग्नाची अंधन म्हणजे परात आहे मोठी, आणि हा मडकं आहे हा, आणि हे पंपचं माहिती हा स्टँड आहे रिमोटचा घेतलेला ॲमेझॉनमधून, त्याचा उपयोगच नाही होते. तर हे असं मी नेटकं ठेवले. चला आता फायनली माझे घरातले सर्व कामं झाले, आणि आज पण मी तेवढंच मला लेट झाले, पण आज मी जेवण नाही बनवलं कारण काल माझे मिस्टर बोललेले होते तुला हॉटेलमध्ये नेतो करून, तर मी बोली नका नेऊ मला हॉटेलमध्ये, पण आज न्या मला हॉटेलमध्ये. आणि आज आम्ही चायनीज खातो तसं शुक्रवारचं, तर मी बोली चला. आणि म्हणजे नॉनव्हेज बनवायचं म्हटलं ना तर खूप हे होतं. आता मी सर्व माझी भांडी होती ना थोडीफार, ती मी एका थैलीमध्ये भरली आहे. आता नॉनव्हेज करायचं म्हटलं तर खूप मला टाईम पण लागतो, तर मी बोली नको, आपण आज हॉटेलमध्येच जाऊया जेवायला. थोडं आज चायनीज खायचा विचार आहे आमचं. खूप दिवस झाले आम्ही चायनीज खाल्ले पण नाही आहे. म्हणजे हा एक स्टँड असतो तो लावला आहे, आणि तो निघतो पण स्टँड, आणि इथे एक स्टँड होता तो लावून घेतला, आणि इथे कोलपाटचा लाटणीचा एक स्टँड होता तो पण लावून घेतला. बाकी इथे मिनी किचन माझं आवरून घेतलं आहे. इथे चमच्याचं स्टँड ते धुवून घेतलं आहे. इथे मिनी सुकवायला ठेवलं आहे, तर इथे असं पाणी भरून झालं आहे. बाकी इथे कोपऱ्यातलं कसं वरण आम्ही सुरू करणार आहे उद्यापासून, कारण वरती भांडी आहेत ती लावायची आहे. परत हे डबे मला स्वच्छ करायचे. एक खाऊच्या डब्यांवर पण थोडंफार धूळ बसले, ती पुसून घेतली कालसारखंच. हे डबे पण पुसून घेतले. इकडची एक मांडणी आणि हिकडची एक मांडणी, ते आता हॉलमधला घेणार आहे करायला. तर चला आता जाऊया चायनीज खायला. खूप भूक लागली आहे, कधी जेवते असं झालं आहे मला. किमची आले, किमची चल टाक, असंच खायचं. गाजर, बीट आणि सफेद तिल पण आहे. ताटातलं सर्व संपलंय बघा. ठेवते ना योगीने, योगीने कशी ठेवते तू सेल्फी. मग आत्ता आलो आम्ही घरी आणि वाजले 12. काल सारखा स्टँड झाला, काल पण 12 वाजले, आज पण 12 वाजले. थोडं काम एक्स्ट्रा असेल तर, पण आज जरा बाहेर जेवून आली, बरं वाटलं. खूप महिन्यानंतर चायनीज खाल्लो आणि खूप वर्षानंतर त्या हॉटेलमध्ये गेलो. मेन गोष्ट, आणि नेत्राचा पहिला बर्थडे आम्ही असं बॅनर छापलेला होता, आणि हा बॅनर आता नेत्रा 15 वर्षाची झाली. 15 वर्ष बॅनर छापला, प्लस केबल मध्ये पण ऍड दिली. हॅपी बर्थडेची आम्ही ऍड दिलेली होती. म्हणजे बर्थडे कशी दिसते बघा. आता ही सुरेख आहे, आधी ही सुरेखच होती, आणि आता बघा कशी दिसते. तेव्हा आता मिस्टर आता ह्याला काढून बिडून टाकला मी. त्या टाकीवर होता हा बॅनर, तर मी बोले अजून किती वर्ष ठेवत बसायचं म्हणून या बॅनरचे मी 3 तुकडे केले. 3 तुकडे केले. फक्त हा एकदा फोटोचं वाला थोडा पायाच्या इथनं गेला, अख्खा फोटो आहे, आणि 1 मिनिट टाकीवरच ठेवला तो अर्धा तुकडा, आणि एक आता कपाटावर ठेवेल.
आणि बाकी तिच्या पोटीचा फोटो आहे तो मी बॅनर ठेवून देईन. उद्या उठून पण मला भरपूर काम आहे. मेन गोष्ट 2 स्टँड ठेवले मी स्वच्छ करायचे. ते केल्याशिवाय माझी भांडी काय आतमध्ये जाणार नाही. म्हणजे स्टँडवरचीच भांडी मी सर्व गोणीत भरून ठेवलेली आहे. बाकीची भांडी ती आहे ती आता उद्या परत जास्ती काम आहे. उद्या हॉलमधला करायला घेणार आहे. म्हणजे इकडचं सर्व सामान हे बघा इथे ठेवलं आहे ना, तो सामान सर्व मला उद्या किचनमध्ये घेऊन जायचं आहे. तर चला मग इथेच आता माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय.